फोटो बघून चकित झालात का? नक्कीच. आम्ही गेलो होतो कॉन्स्ट्रो 2026ला. हा बघा छत्रपती संभाजी महाराजांचा खूप मोठा पुण्यातला पुतळा. आणि हे कार्ड होतं आमचं, जे एंट्री करताना आम्हाला दिलं होतं. हे मेन एंट्रन्सला जो शॉवर आहे तिथं आम्ही जाताना हे व्हिडिओ घेतला. हे खूप छान होतं. आमच्याबरोबर होते अतुल सर आणि प्रमोद घाटे सर. तर कॉन्स्ट्रो हे सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित मोशी येथे 4 दिवसीय एक्झिबिशन पार पडलं. त्याचे व्हिडिओ आपण बघतोय. खूप मोठं आणि खूप काही बघायला मिळणारं असं हे एक्झिबिशन होतं. हे आमचे मार्गदर्शक अतुल सर आणि घाटे साहेब. तर खूप शिकण्यासारखं होतं. आणि आता एंट्री केली. एंट्री करताना आम्हाला सुचत नव्हतं कुठून बघावं, कुठून चालू करावं बघायला. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर डावीकडे वळून संपूर्ण स्टॉल बघितले. स्मार्ट विंडो बाल्कनी, हे बघा स्मार्ट विंडो बाल्कनी. हे खूप इंटरेस्टिंग असा हे आहे. स्मार्ट विंडोची संकल्पना म्हणू आपण त्याला. खूप छान संकल्पना आहे. त्याच्यामध्ये तुम्ही विंडो आणि बाल्कनी दोन्ही पण तुम्ही तिथं यूज करू शकता. ही बॉश कंपनीची मशीन, हँड्रिल मशीन. ही मशीन मी वापरली होती अगोदर. हँड्रिल मशीन आहे. त्यानंतर हे रिअल होम टेक्नॉलॉजी, डॉक्टर टेक्नॉलॉजी. तुम्हाला वेगवेगळे आजार असतील तर त्या आजारावरती ही मशीन काम करते. कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार वगैरे असतील तर, पोट साफ होत नसेल तर त्या आजारावरती ही मशीन काम करते. आम्ही फक्त बघितलं बाहेरून. लोक ह्याच्यामध्ये त्यांचे अनुभव घेत होते मशीनचे. काही लोक विकत घेत होते. एक्झिबिशन असल्यामुळे तिथं कमी किमतीमध्ये मिळत होते. ही आहे विंडो, स्लायडिंग विंडो. ह्याच्यामध्ये पण खूप छान असे व्हरायटी बघायला मिळाल्या. जवळपास 900 ते 1000 रुपये स्क्वेअर फूट 900 ते 1000 स्क्वेअर फुटापासून ह्याचे रेट चालू आहेत. आणि मजबूतीमध्ये एक नंबर आहे हे. हॅचवे कंपनीचं हे प्रोडक्ट आहे. हे कॉन एअर कंपनीचे पदल पार्किंग, स्टॅक पार्किंग, पदल पार्किंगमध्ये ते काम करतात. आमच्या कंपनीमध्ये आमच्या साईडवरती क्लॉज मल्टी पार्किंगचे पदल पार्किंग आहेत. तर इथेही आम्ही बघितले आणि त्यांचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन आलो. त्यानंतर हे डिजिटल ड्रीम्स, स्मार्ट स्विचेस अँड होम अप्लायन्सेस. वॉटरप्रूफिंग सोल्युशन, हे आमच्या घाटे साहेबांना खूप आवडलं. त्यांच्या विनंतीवरून आपण हा व्हिडिओ घेतला. त्यानंतर बघितल्यानंतर टोस्टीम जॅपनीज ॲल्युमिनियम डोअर्स अँड विंडोज, हॅचवे कंपनीचे हे प्रॉडक्ट आहेत. आणि आमच्या काही साईडवरती हॅचवे कंपनीचे हे प्रोडक्ट लागलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विंडोज आपल्याला बघायला मिळतील. ग्रँड स्लायडिंग डोअर, 2 ट्रॅक्स 4 पॅनल, अशामध्ये हे वेगवेगळे प्रकारे आहेत ह्याच्यामध्ये. आणि अतुल सर आणि घाटे साहेबांच्या ओळखीचे सेल्समन असल्यामुळे ते तिथं गप्पा मारतायत. गप्पा म्हणण्यापेक्षा ते तिथं माहिती घेत आहेत. आणि पुढं आपल्याला कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करता येईल याविषयी चर्चा करत आहेत. हे व्हर्टिकल विंडो, कालिका स्टील आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये नाव ऐकतो. कालिका स्टील हा ब्रँड आहे.
हे लहान मुलांच्या गाड्या नाही आहेत. क्रिएटिव्हिटी पॉलिकोड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते प्रॉडक्ट आहेत. वुडन टेक्स्चर हे सुद्धा आमच्या पंडित जावडेकरांचे सप्लायर म्हणू किंवा वेंडर म्हणू ते आहेत. सरांच्या ओळखीचे असल्यामुळे ते तिथं प्रॉडक्टबद्दल अधिक माहिती घेत आहेत आणि कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट करता येईल याची चाचपणी करत आहेत. स्लायडिंग विंडोमध्ये हे डील करतात. 2 ट्रॅक, 3 ट्रॅक. खूप छान आकर्षक असे प्रॉडक्ट त्यांच्याकडे होते. UPVC विंडोमध्ये डील करतात. हे सेफ्टी कन्सर्न सेफ्टी हे खूप महत्त्वाचं असतं काम करताना साईटवरती. हे सेफ्टीचे प्रॉडक्ट आहेत सगळे. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, शूज हे काम करताना अत्यावश्यक आहेत. गॅलोनाइज स्टील डोअर हे एक नंबर आवडलेलं प्रॉडक्ट होतं. हे डोअर वगैरे खूप छान व्हरायटी होत्या डोअरमध्ये. ही क्रेन सिस्टम आहे. हे पझल पार्किंग लहान मुलांच्या गाड्यांसाठी सुद्धा पझल पार्किंग एक डेमो दिला होता. डेमो मला आवडल्यामुळे मी डेमोचा त्या व्हिडिओ घेतला. स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स आजकाल बहुतेक पुण्यामध्ये किंवा पुणे-मुंबई मेट्रो सिटीमध्ये पार्किंगची अवस्था बिकट आहे. पार्किंग मिळत नाही. तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वाहनं लावण्यासाठी या पार्किंगचा उपयोग केला जातो. हे जिंदाल स्टील आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बघतो. जिंदाल स्टील हा खूप मोठा ब्रँड आहे. तर त्यांचा स्टॉल तिथे होता. त्यानंतर आम्ही आलो फूड प्लाझामध्ये. इथं त्यांचे वेगवेगळे स्टॉल होते. महाराष्ट्रीयन, पंजाबी सेल्फ सर्व्हिस होती. हे व्हेज, चायनीज, कोल्हापुरी वडापाव वगैरे काय काय असतं वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ इथं ह्या स्टॉलवरती मिळायचे. पहिल्यांदा कुपन घ्यावं लागत होतं. कुपन काउंटर सेल्फ सर्व्हिस. कुपन घ्यायचं, कुपन घेऊन त्या ठिकाणी जायचं आणि स्वतःहून घेऊन यायचं आणि खायचं. तर शनिवार असल्यामुळे गर्दी ही होतीच. हा फॅन बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणीच बघतो. हा फॅन आपण इंडस्ट्रीमध्ये बघतो. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा लहान असतात. हे एक्झिबिशनमध्ये मी हे बघितले होते अशा मोठे. हे क्रेन सिस्टीम कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये क्रेन हे खूप गरजेचं असतं. शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती. वेगवेगळ्या कंपन्यांचे लोक तिथे आले होते. हे कवर्ड स्लॉट आहेत. त्याची एंट्री इथून होती. आम्ही सुद्धा इथूनच एंट्री केली होती. हे BG शिर्के जे पुण्यातले, मुंबईतले जे मोठे रस्त्याचे कामं करतात त्यांचे ते काहीतरी दाखवत होते. आता हे रोड कन्स्ट्रक्शनच्या संबंधित जे काही प्रोडक्ट असतात त्याच्याशी संबंधित हे सगळे प्रोडक्ट होते. मी हे शेवटी बाहेर आल्यानंतर बघितले. सुपर सिमेंट आर्टिकल्स आपण हे बऱ्याच वेळा रोडचं काम चालू असताना रस्त्यावरती बघत असतो. ही क्रेन सिस्टीम आहे. स्कॅफोल्डिंग
हा मॅप होता, रोड मॅप होता. तुम्ही कुठं आहात, तुम्हाला आतमध्ये कुठं कुठे कोणते स्टॉल आहेत, कवर्ड कुठले आहेत, ओपन स्लॉट कुठले आहेत, हे आम्ही बाहेर आल्यानंतर काढलेले फोटो व्हिडिओज. हे खूप छान होतं. एक एंट्री गेट आणि एक एक्झिट गेट होतं हे. फुगे मला अतुल सरांनी दाखवल्यानंतर मी फुग्यांचा व्हिडिओ घेतला. आणि आम्ही आता एक्झिट केलेली असतानाचा व्हिडिओ हा आहे. कम्युनिटी मेक अ सोसायटी. हा एंट्रन्स जवळचा परिसर आहे सगळा. इथं तुम्हाला कुपन दाखवून, व्हिजिटर पास दाखवून आतमध्ये सोडत होते. आणि हा बाहेरचा परिसर, पार्किंगचा परिसर म्हणू आपण त्याला. खूप मोठा परिसर आहे. ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत, ते तुम्हाला तुमच्या 4 चाकीपर्यंत सोडत होत्या. आणि हा छत्रपती संभाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा पुण्यातला. पहिल्यांदाच बघितला मी. त्यांच्या उद्घाटनाला गेलो नव्हतो. आणि हे पार्किंग, भलं मोठं पार्किंग. शनिवार असल्यामुळे गर्दी खूप होती. आणि हे टू व्हीलर आणि फोर व्हीलरला लावायला जागासुद्धा नव्हती. शेवटी आम्ही हा राजांचा व्हिडिओ घेतला.